बरं दादा, सावकाश जाऊ द्या मग. हां बाई, घेतलंय ना ग दीदी सगळं. घरात एक चक्कर मारून घेतला असता. घर बिट्टू, चालला का रे तू आजीला एकटं सोडून? लवकर ये बर का. केव्हा येशील आता? मम्मी पप्पांना सांगायचं मला आजीकडे घेऊन जा असं. हां हां, ये ठेव. गब्बस ग बाई तू, माझ्या नातूचं आणि माझं आहे, तू नाही मध्ये पडायचं. हां, खाऊ घेऊन घे तू. हां बरं. हां हां, काळजीच ग बाई माझं काय. बरं बेटा. बरं. पा या पोरी ब्रश इथेच टाकून गेल्या तरी बी काढतच राहते, ठेवतच राहते बरं का त्यांच्या बॅग जवळ वस्तू एक एक आणून. बाई ग, त्या दादांचा बेल्ट सुद्धा इथेच राहून गेला. तुम्ही परवा कॉल करत होते का ताई मला? अहो बाई, 8 दिवस झालं, कुठं फोन माझा कुठे होता? माझं लक्षच नाही. ते नातवंडच घेऊन फिरत होते आणि काय गेम डाउनलोड करून ठेवले त्या पोरांनी माझ्या फोनमध्ये, काही माहितीच नाही मला, पत्ताच नाही. काही साधी धूम होती का माझ्या घरामध्ये? तो थोरलीचा धाकटा आणि धाकट्याचा थोरला, दोघांचा अजिबात जमेना. तुझं आणि माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. नुसतं टॉम अँड जेरी ग बाई. ते तिथे टी व्हीमध्ये टॉम अँड जेरी बघतात आणि टी व्ही बंद केला की घरामध्ये ते टॉम अँड जेरी खेळायचे आणि फोनवर मारे एकमेकांना विचारतात, तू केव्हा येतोय आणि व्हिडिओ कॉल करतात आणि भेटले की नुसते भांडतात. हे कोकड झुम त्यांची. मग नुसतं घरात कोणाचं बोलणं कोणाला ऐकू येत नव्हतं 8 दिवसापासून. काय सांगू मी, तुम्ही आवाज द्याल ते कुठे ऐकू येईल अजून? हो बाई ताई, सगळं घर रिकामं झालं आमचं. येवा चांगला वाटतो ताई, पण असं निरोप द्यायला त्रास होतो. मग घर तर असं जसं खायला उठतंय, मग चित्तच लागत नाही माझं. तर चहाला ना आणणार होती ताई मी तुमच्याकडे, पण कसं आहे ते पोरांचाच गोंधळ इतका असायचा ना, त्यांचे अंगण तोंडण नाश्ता करतच ते 11-12 वाजून द्यायचे. आमचा वेळ कुठे जात होता, कुठे दिवस उगवत होता आणि कुठे रात्र होत होती, काही कळतच नव्हतं. नाही ना, तसं काही नाही. माझ्या मुलींचं आल्या असतात 8 दिवसापासून असं घराचं जसं माझं गोकुळ झालेलं होतं बाई. आणि आता सगळेच्या सगळे गेले, अशा सुन झाली मी. बसली आता गुन्नी मुन्नी घरात, येते तुमच्याचकडे. बाई ग, माझं तर चित्तच लागत नाही. काय स्वयंपाक करू आज? ते लोक होते तर त्यांच्या निमित्ताने काही ना काही बनवलं तरी जात होतं. मला तर भूक पण नाही बाई आज. हां बेटा, कुठं पोचले ग? काय बाई, तुम्ही सगळं घर आमचं सुनं करून गेले. मग माझं तर चित्तच लागत नाही. जेवले होते का रस्त्यात? हां, आणि एक काम कर बरं, घरी गेल्याबरोबर त्या लोणच्याच्या बरण्या उघड आणि हवेशीर ठेव. हां, आणि तो मोरंबा सरळ फ्रीजमध्ये घाल. हां, पोरं झोपलेत का? बाई ग, घरात तर नुसती शांतता. रोज असा पोरांचा आवाज होता, कोणाचा आवाज मला ऐकू येत नव्हता. बरं बेटा. हां, जाऊ द्या मग सावकाश. हां हां, पोचले का मला मेसेज टाकला तरी चालेल. हां.